मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या पगारामध्ये 15% वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. चला आता सविस्तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू की कोणत्या कर्मचाऱ्यांना 15% वाढ ही मिळाली आहे. राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी ही समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय वित्त विभागाकडून घेण्यात आला. राज्यातील नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागातील आश्रमशाळांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत राज्य सरकारकडून 8 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकानुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यामध्ये वाढ झाली आहे. राज्याच्या वित्त विभागाने दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या महत्त्वपूर्ण परिपत्रकानुसार राज्यातील दुर्गम भागामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा थेट लाभ आदिवासी भागातील दुर्गम व धोकादायक परिस्थितीमध्ये कार्यरत असलेल्या हजारो कर्मचारी वर्गाला होणार असून त्याचा आर्थिक स्थितीमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. या नवीन परिपत्रकानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना 7वा किंवा 6व्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या 15% प्रोत्साहन भत्ता हा मंजूर करण्यात आला आहे. किमान 200 रुपये आणि कमाल 1500 रुपये प्रति महिना ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हा भत्ता थेट कोषागार किंवा उपकोषागार कार्यालयामार्फत अनुज्ञेय करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. यामुळे प्रशासनिक प्रक्रिया जलद होऊन कर्मचाऱ्यांना वेळेवर भत्ता मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हा लाभ केवळ नक्षलग्रस्त किंवा अतिसंवेदनशील क्षेत्रात मुख्यालय असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाच मिळणार असून इतर सामान्य क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना या वाढीव प्रोत्साहन भत्त्याचा लाभ मिळणार नाही. धोकादायक परिस्थितीमध्ये काम करणारे शिक्षक कर्मचारी यांच्या जोखमीची आणि सेवाभावाची दखल घेत हे धोरणात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे विशेषतः कमी मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा आर्थिक लाभ होणार आहे. पूर्वी कमी वेतनामुळे त्यांना तुलनेने अत्यल्प प्रोत्साहन भत्ता मिळत होता. मात्र नवीन नियमानुसार आता त्यांच्यासाठी भत्त्याची रक्कम थेट 1500 रुपयापर्यंत वाढणार आहे. शिवाय ज्या कर्मचाऱ्यांना भत्ता देय होता पण अद्याप मिळाला नव्हता त्यांना फरकाची रक्कमही देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आदिवासी भागातील शैक्षणिक सेवेत गुंतलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. दुर्गम, धोकादायक आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर्गाचे मनोबल वाढवण्याचे तसेच त्यांच्या सेवेला सन्मान देण्याचे सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल हे मानले जात आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कृपया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.